बरगट बिंडोक दोघाला बी म्हणत्यात हवड्या हायलय ह्यो लाज मोड्या साऱ्या गावाला तरास यांचा करून ठेवल्यात 17 भानगड्या हे अण्णा आपांच्या कुरघोड्या अण्णा आपांच्या कुरघोड्या अण्णा आपांच्या कुरघोड्या अण्णा आपांच्या कुरघोड्या अण्णा काय अहो घरी सगळं उरकून आहे तुम्हाला कळतं का नाही ही एक तर जंगलात उभा केलंय सापी पाचत्यात गावतात बिवतात कुठं तुम्हाला कळतं का नाही बसा बसा काय बसा मी काय म्हणतोय काय माझं एक काम होतं तुमच्याकडे तुमच्यासाठी काय बी काम करायला तयार आहे सांगा माणसात इज्जत वाढवायसाठी मला काय करावं लागेल माझ्याकडे मोठा फॉर्म्युला आहे त्यासाठी काय करायचं आहे? म्हणजे तुमची इज्जत वाढवायची पब्लिसिटी करायची आहे ना होय नावच घेतलं पाहिजे तर तिथं माझ्याकडे असल्या टोऱ्या जाणं तुम्ही काय करा माहिती आहे का गोरगरिबाला मदत करायची आणि नवरा बायकोची भांडणं बिंडणं लागली असेल ती शांत करायची मिटवायची भांडण होऊ द्यायचं नाही पोलीस स्टेशनला जाऊ द्यायचं नाही घरीच मिटवायचं आपण करतो की मग 2 रुपये खर्चायला लागते आणि आत्महत्या ही करते त्यांना ध्यान ठेवायचं दारुडी बिरुडी असते त्याने वैतागानं काय बी बाया करते त्या समजून सांगायचं ते खरं असं काय प्रसंग वाटला तर आपण त्या बायला समजून सांगायची डिप्रेशन मध्ये असली काय काय गडी पण जाते डिप्रेशन मध्ये गडी सुद्धा आत्महत्या करतात अहो चालू आहे किती तर जागेला आपण बघतोय की तुम्हाला सांगतो इथे जंगलात कशाला उभा केल्या अण्णा तुम्ही मला आधीच वाटतंय आणि कोणी एखादी डिप्रेशन मध्ये बिचारी असली माऊली असली तिला सांगून समजून बाहेर काढायचं आत्महत्या करू नको बाया पाया पडून समजून सांगायचं हो असली कामं केली का अण्णा तुमच्या गावात झेंडा डिजिटल पोस्टर लागणार काय सांगता होय माणसाच्या घरात मनात घर करा होईल का तर घर माणसं होतंय तुम्ही असली कामं करा 2 रुपये खर्चा माणसासाठी गोरगरिबासाठी चला तुम्ही माणसाला तसं करतो मी बसा तिथे एक लेडीज आहे मग असू दे चला बघूया काय हेरी पैसे आहे बस चला आत्महत्या करायला 100% आत्महत्याचा प्रकार आहे बघा बघूया तर आधी असली काम केली ना अण्णा तुमचा झेंडा हो ताई तसं काय करू नका हो वहिनी अण्णा, वडा वडा मागो काय असं करू नका आत्महत्या करणं पाप आहे उडी टाकलेल्या अण्णा धरा आणि टाक चला आणि चांगलं नाही करू नका असलं काय असलं तर आम्ही मिटवतो अण्णा तुम्हाला पाहिजे ती ही करून देतो तुम्हाला काय अडचण आहे सांगा मला. तुम्ही काय भिवू नका आम्ही आहे आत्महत्या करणं पाप आहे तुमच्या पाया पडतो आहे तुम्ही आत्महत्या काय करू नका देवासारखा माणूस आहे अहो वहिनी किती खाली हिरा माहिती आहे का तुम्हाला ही झटक्यात जीव जाईल तुमचं असलं करू नका हो तुम्ही आम्ही असल्यावर तुम्ही गावात आणण्यासारखा माणूस तुम्ही असलं मी येळत आलो म्हणून वाचला वाचलंय मी. तुम्ही काहीतरी 2 शब्द बोला की होय, होय. अहो मी भावासारखा आहे तुमच्या तुम्ही टेन्शन घेऊ नका काय चाललंय रे छेड काढताय बघ तुझं माझ्या काय जरा झालं? आम्ही कुठे छेड काढायला लागलो विचार पण बोलणार काय अण्णा पण कुठं काय हो काय चाललंय इथं? कोण होतं ते चल छेड काढले तुझे केसच करतो त्यांच्यावर चल तू जाऊ तूच त्यांना अण्णा बर खरं अंगलीट येते तुमच्या तुम्हीच म्हटलं की वाचवायचं आहे आज माणसं वाचवाय जायचं अक्का ताय म्हणायचं का मावशी म्हणायचं का वहिनी वहिनी म्हणून हाताला धरताय जरा कळतं ना तुम्हाला त्या नवरा आला मग वाचवायला लागलो तो वहिनी म्हटलं म्हणून काय झालं ओळखीचा पण नाही गडी नाही तर गेलो असतो घरी ते याला का बघा किती केस करतो म्हणतो तो चला बघूया
आयला तुमच्या संग गेलो का काय मला काय नाही काय आपण लागतंय. माझ्या संकट काय होतं काय राव आपा. अहो तुम्हाला लांबूनच आका ताय वहिनी म्हणा तुम्ही डायरेक्ट हात धरून अहो मग ती पडायला लागल्यावर काय करू हिरीत. वाचवली की पण त्या बाबाला कुठं आपलं हे आहे तवा ती म्हणायला लागलाय केसच करतो. म्हणजे बाय बोलले असते म्हणजे काय झालं नसतं होते मग तुझा हात हलवायला लागले. कालवा करू नका गेलाय गाडी बघ बघा नीट बघा. गेलाय अण्णा. गेलाय घेतलं गाडी पिसा. गाडीमुळे झक मारी होते का काय कळण आपली. नीट बघा आधी मी त्याच्यावर बाहेर येत नाही बघा. नंबर गावलो त्याला. केस बीस करेल का. मला काय करायचं केस करून अहो, असं कसं म्हणताय तुम्ही सांगितलं की असंच कराय मदत मी हात करायची. लावला नाही मदत करायची की पण त्या बाबाला आपली माया दया नाही. चला काय करू ते बघू केलं तर तुम्ही आहेच तुमचं वशील आहे ना. अहो, वशीला आहे पण आता ते पोलीस केस हे म्हटलं जरा डोसक्याला तापच आहे हो. काय जायचं आपण तुम्हाला सवय जाय तर केस बीस करेल का ते. कशाला केस करतोय आपण काय तिला काय विचारलं वाचतो सांगेल की नवऱ्याला. तमाशा वाद करतो तो. मग मी उडी टाकतो त्यांना वाटलं गलत फहमी झाली म्हणून सांग आपण लगेच केस लगेच घास घालतोय मला. काय काम आहे काय असं ते काय जर काम त्याला घर दावायला लावलं जाऊ की तुम्हाला प्रश्न विचारायला लागला जी जाऊ हा? सांगाय सांगायच नाही जाऊ चल तिकडं कुठं घर? ते काय करायचं अन्नाच करायचं अण्णा हो अण्णा अहो साहेब आले कशासाठी आलं काय अण्णा मला कुठे माहित नाही. काय माहित नाही हो सकाळ बसलं घरात अन्नाची तक्रार नाही छटच्या प्रसंगी महिने बाई असलं तर सांगा घरात. आता सांगा नाही हो सकाळपासून घरातच नाही आलं सकाळपर्यंत गेलं आलं नाच गाव नाही आलं चला गाव बाई काय ह्या माणसाला करावं आपण चला आता येतो एवढा जवळ आला घरी चहा पिऊन जाऊ चला. जावे गे मला जरा काम होतो. चला ना 5 मिनिटात काय फरक पडायला नाही. चला जोड काय काय राम 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 गेल तू फिराय दोघ जण सकाळ तर दिसला नाही. होय चिंचणीचं वार आहे बैल जरा बदलाय चाललंय. आम्हाला तयारी लागते आधी सगळी. बैलाच जोडी मध्ये घेतल्या ना. अहो अजून काय कमी पडतंय का घेतलं म्हणून. 4-5 बदलायची सवय आहे त्या माणसाला. परत ना लास्टला मध्यंतरी टेम्पो आणि मला मागणं घेऊन जायचं बाहेर. बसते ते बैल अहो, नाही, आम्ही दमवत नाही लय हो. चांगला आहे तो ठेवायचा तसं दुसराच घ्यायचा ईर्ष्य पाऊंडाचा लगेच होय. असं असतं काम. असू द्या चालू द्या तुमचं काय. परत गाठ घेतो 5 वाजता. बर बर जावा अण्णासाहेब चला. जावा जेवला जाऊ. घटमुटचे असते आमच्यात नाद करायला नाही. बघू की बघायचं चला की तर. एकात दूध आणता येईल घटमुटची असते मग पाळल्यावानी. चला चला म्हणजे काय होईल का तुम्ही बाहेर वा पहिला तर काय झालं. ती साहेब आलत घरी कुठलं आलतं पोलीस आलं होतं मग काय झालं. कुणाचे फोड काढले तुम्ही खोटं खोट काढलं तुम्ही कोणाचं? बोलल्याशिवाय घरी यायचं नाही जावा काय झालं, आप्पा? कसं करायचं. हो वहिनी वहिनी काय घडलं आपण कुठं आहे ते साहेब काय केलं पोलीस आले. पोलीस कशाला आले मला काय माहिती विचारा की तुम्ही. त्या आप्पाची तक्रार पोलीस स्टेशनला आणून आप्पाची एका महिलेत छेड काढले त्यांनी अगं बाई कुठे गेले सांगा आताच ती बाहेर गेले तो घरी नाही बाहेर कुठे गेली तर त्यांना कुठे गेले आहे का बरं साहेब चला बघा त्यांना काय समजून सांगा काय असते एकदा सांगतो पुन्हा पोलीस स्टेशन आल्यावर काय सुट्टी द्या म्हणायचं दोघांना पण. सांगतो हा होय, सांगतो. समजून सांगा त्यांना काय कुठं चित्रावं त्यांना चालेल, विचार. वहिनी ह्या वयात असलं वागणं बरं आहे का सांगा बरं. त्यांना घरी येऊ द्या मग सांगते कसा आहे काय सांगताय तुम्ही मोकळं सोडता जरा तुम्ही कशाला मोकळं सोडलंय भाऊजी हो अहो आता त्या आपल्याला नानाला कळायला पाहिजे हा गावाकडे मला काय करतो ते मला काय आता माहिती होती नव्हती तेवढी आबरू जायला लागली गावात हा त्यांना येऊ द्या घरी नुसतं मी त्यांची वाटच बघायला सगळी लागली. माणसं नावं ठेवतेली आहे का आता काय करायचं त्यांना कळत नाही का आणि आलं घरला तर ते हजर होईल सांगा नाही येऊ त्याला द्या आता नाही घरी, येऊ द्या माघार घरी, घरी आल्यावर मी सांगते की त्यांना हा सांगा बघा तुमच्या मनात कसं असेल ते. कसं बी करायचं होऊ द्या. वजन लय दाट का तुमचं बघितलं माझ्या डोळ्यानं. 4 आम्हाला नको पण ही लय डेंजर काम झालं. अण्णा कसं तरी मिठवा अण्णा तुमच्या पाया पडतो की माझ्या घरी गेले तर ती पाय डोकं खाईल
आम्ही टॉमे तुमच्या नादाला लागूनच मी ते केलं की संसद पुढे आल्या आणि ती पोलिसाचं मेटर तुम्हाला काय कळतं का ना काय तर अध्यक्षाला नाही कोणाला सांगून तेवढं मीठ बघ. माझ्या घरी तेवढं काय नको जाऊन बघून तुला खरं रे, त्याचं काय तर बघायचं. जेवण वाढतो बाई, तू माझी लई भारी आहे. जेवण घेऊन घेते. चला चला. करायला होय. अण्णा घरावर जरा ध्यान द्या. आम्ही काय केलंय आता किंमत नाही तुम्हाला घरी मी बोलणं बरोबर नाही कोण साहेब आलता इथं म्हणजे मला बघून तर वहिनी छान नाही म्हणायला पाहिजे जेव्हा माझ्याच बघा बरं आता आपल्याला काही कळालंच नाही कोण साहेब आलत काय तर अण्णा काय खायचं तुम्हाला मटण करतील ना. यांचं वजन नाही का आपण चला बसा बसा अण्णा तुला काय झालंय का असं बसाय काय झालंय म्हणजे बसो का जाऊ बसा की तेवढं चालायचं गेलाय म्हणतो काय त्रास बघा ना आमच्या तर होईल. काय झालं तुला तोंड फुगवायला सकाळपासून कुठे होता तुम्ही? होता का होय नाही समाज कार्य करत होतो आम्ही. समाजकार्य करत होता का कुणाची इच्छा काय घ्यायचा? शेअर का त्याला काढायची तू काय त्याला लागल्या म्हणाय त्या अन्नाचं काय तर मेट्रो होतं ती नाना भाजीच्या दोन पोलीस घेऊन घरी आणतं. आपल्या घरी मग काय टेन्शन नाही ना आता का लय बेकार काम झालं आपण माझ्या घरचंच बरं होतं आपण. चला घरी. तुम्ही कुणाची छेड काढली पहिलं मला सांगा. अगं छेड कशाला काढतोय मी मला तसली घाण सवय नाही ते अण्णा एक पोरगी तिथे थोडे टाकायला अण्णा म्हणलं वाचून येते समाज कार्य करत होतो वहिनी. मग पोलीस होते घरी आलं. समाजकार्य करत होता. हे आपण काय म्हणतो अगं तिचा नवरा आला आणि तो लागला म्हणाय माझ्या तू छेड काढायला त्याने केसच केले वाटतं आम्ही गुन्हेगार नाही तुझ्या पाया पडतो आमची काय तुला चुकी नाही कसं कसं केस करतेले? कसं कसं केस करते मी काय त्यांची गलत फहमी झाली असेल मी किती चांगला म्हणा आपली काय गलती होती का सांगा बघू नाही मग आम्ही समाजसेवा करतो वहिनी. मला घाम आला. काय होत कुणाची नाही छेड काढून आले ती पहिले जाऊन मिटवा. मगच घरी या. घर माझा आहे का तुझा आहे घर तुमचं असलं म्हणून काय झालं? मी एका ठोक्यात पाडीन तुला पण त्या नागाला पण पोलीस घेऊन माझ्या घरी काय मला मग तुम्ही काय जर छेड काढली म्हणूनच ते आली ना. शेण कशाला मी काढते तू पण शेणच मार लगेच पहिलं ती मिटवा आणि मग घरी या. उठा लवकर. बाहेर जा. घर माझा आहे का तुझं मिटवून या आणि मग घरी या. आता रे माझं काय चालतंय का नाही या घरात घर तुमचं असलं म्हणून काय झालं? मालकी मी आहे. अगं तू मालकीन आहे की बघ आधी मी मालक आहे ग आणि ती आम्ही काय खोड काढलेली नाही ते अण्णा त्या बाहेर अन्न वहिनी म्हणतो मी ताय ताय म्हणत होतो आणि ती ही पडायला लागली होती तुझ्या पाया पडतो आम्हाला जेवायला आहे तर वाढ घ्या ग कोंबडा का तू अंडे अन्नाला जेवण बिवण काय नाही. सगळ्या घरी आपण असंच असते नुसतं मोठं बोलत जाणार. चला हे तर पहिलं ती मिटवून या आणि मग घरी या. वहिनी, आमचं काय सुद्धा चुकलं नाही. तुम्ही पण तसलंच आहे. काय लागत माझ्या पण आलं. अहो अण्णा तुम्ही सांगा की कोणाचं फोन लावा का अध्यक्षाला येईल फोन लावा कुठं जाता तुम्ही फोन लावा की मी टू या कोणाचं दोघं पण उठा आणि ती मिटवून या आणि मग घरी या. अण्णा हं. तुला सांगतोय केसचा जर निकाल माझ्याकडे लागला तुला घरात बाहेर काढतो अण्णा साक्षीला आहे बरं अण्णा माणसाला बघते की मी पण. तू दादागिरी करू नको का तू का दादागिरी करायला लागल्या आपण काय केलंय अण्णा सांगा बघ मग ती मिटवा आणि मग घरी या. तुमचं हेच काय काम आहे घरी? अण्णा म्हणलं वहिनी मी काय म्हणतो त्या बायला खिरी दोडी टाकायला लागली होती आम्ही वाचवल्या आणि तुझा विश्वासच आहे पोलीस घरी येऊन गेले ती. समाज कार्य करतो वहिनी. अहो, काय कर- समाजकार्य कसलं? शेजापाजारची माणसं काय म्हणत चला, असते? आता इथं पण तसलं आहे आमच्यात पण तसलं तुमच्यात पण तसलं. चला अण्णा तुम्ही जर पुढे व्हा मी काय करतो या चल का येतो लगे इथेच थांबा जरा लांब जाऊ तुला सांगतोय अण्णाचा असताना कॅरेक्टरच बाद आहे तो त्या बायला वहिनी वहिनी म्हणायला मला लागला माहितीये. नका सांगू मला. अगं मी म्हणतो तो काय म्हणतो तो उडी टाकू नका अण्णा म्हणतो वहिनी वहिनी आणि त्या बाबांना अण्णावर केस टाकायची त्यानं आपलं माझ्या गाडीचा नंबर बघून माझ्यावर केस टाकले बघून आता कळते की बघू घे. अगं तुला विश्वास पाहिजे नाही मी नाही घेत तसला आम्ही समाजकार्य करणार म्हणताय त्या अण्णा तर आहे त्याला घाट सवय आहे ती वहिनी गेली म्हणतो मी कोणाला वहिनी तुला म्हणताय हा येत आहे मावशी म्हणतो जावा पहिलं ती मिटवून या. जेवून तर आपल्या घरी पोलीस यायला लागले की शेजापाजारची काय म्हणते? जेवून तू जेवाय तर वाढगी जेवाय बिवाय काय नाही. एका टोक्यात पडला तर माझ्या गुन्हा नसताना गुन्हा रचायला लागला शर्ट तर बदलून तू घे मला इकडून घेता का माझी छेड काढायला? शर्ट बदलायला? की केचा निकाल जर माझ्या बाजूने लागला तर तुला सांगतो मिरवणूक काढतो काय बघा मला येईल. हा तुला बाहेर काढणार जावा आधी ती मिटवून. मला बाहेर काढायला. माझ्या बाबतीत केस केस मी माझ्या कसं बाहेर निघू? केस माझ्यासारखी झाली अहो. मग तुमच्यासाठी झालं मला कळू दे तर पहिला आधी. सुट्टीच येत नाही आता जा तुम्ही आता बस इतकीच होता जायवाडी हे घेऊन कुठे चाललंय? आता ना अगं शेअर कांबरा घेतलंय तिथं का राहायला चाललंय? अगं मिटवला तर तू म्हणते घरी जायचं नाही मिटवल्याशिवाय घरी यायचं नाही.
मग तिथं फाटीतच मारू का? म्हणजे काळजी काय रात्रभर मिटवायचंय का? तुझ्या नादाला लागण्यात काय उपयोग नाही. अध्यक्ष कळालं ना तुम्हाला आपण ह्या वयात असला उद्योग कशाला करायचा? सगळ्या गावात गावात वरड झाली. तुम्हाला कळलं का सगळ्या गावातलं झाले सगळ्या गावात झालंय. वय आहे का पोराटो आपाचं वय नाही ते. आपण असं करणं चुकीच आहे ते. या इकडे या. काय केलं तुम्ही? अध्यक्ष तुम्हाला काय कळतं मिळतं का नाही? आम्ही भानगड करणारी माणसं आहे का सांगा बाबा? आम्ही वाचवायला गेलो ती तुमच्याकडे आल्यात कोणी? मग हे सगळ्या गावात काय झालंय? समाजसेवा करत होतो आम्ही. समाजसेवा अण्णा म्हणला त्या बाई विहिरीत उडी टाकायला तुम्ही धरूया आपण. मग हे तुम्ही उद्योग करायला गेला त्या नवऱ्याने केस केली अण्णावर माझ्या. ते बघा जाऊ तुमचं तुम्ही तिकडे. मिटवचं का नाही? नाही आम्ही असलं बघत नसतो. असल्यात भाग आम्ही घेत आम्ही नसतो. असल्यात भाग घेत नसतो. सरपंच तेवढं सरपंच नाही, याच्यात आम्ही कोणी भाग घेणार नाही. असल्यात कोण भाग घेत नाही काय नाही. करायला आता. दुसरं काय बी असू द्या हा. मिटवतो. सरपंच तुमच्या ह्याचा आहे. अध्यक्ष कुठे झालेत बघा. उद्या झालं. अरे अरे मागे वाचायला अण्णा काय करूया अण्णा एवढ्या बार वाचली डायरेक्ट राहणार जाऊन साहेबाला ते माणूस कोणाची ओळखीचा पण नाही त्या पाया पडतो नाही त्याला चला तुम्ही का भेला एवढा 5 दिवस चाललाय वजन आहे का तुम्ही तुम्ही आज ती दोघं घावली लय मारला माहित मला ती जिपरे तर लय मार खाणार नाही तुला लय आंबवले आम्हाला दोघं तळायला गावले. सुट्टी देत नाही दोघाला पण. मारायचं काय का नाही मारायला लागले दोघं पण. तुम्ही लय आमच्या छान झाला त्याला पाटील चला तिथे आम्हाला जाऊन द्या. अध्यक्ष बोला की. अण्णा एवढा चांगला माणूस असा कस काय बिघडला पाय नादाला लागून? अहो ती मला दिसू द्या. त्यांना नाही 2-2 वाजवल्या तर बघा की काल सुद्धा त्यांना वाजवणार होतो. अहो ही वय आहे का त्यांचं? होय होय वय नाही त्यांचं नाही तेच करत बसले ते उद्योग. अण्णा चांगला माणूस आहे. होय चांगला माणूस आहे ते. आपा बी तसा नाही. आपा सुद्धा चांगला माणूस आहे पण अण्णामुळे जरा त्यानं विस्कळीतपणा येऊ द्या पुढे येऊ द्या अरे ते. तुम्ही काय तर बोल नका. अध्यक्ष झाले यांना एक महिलेत छेडे काढले पण यांना हे शोभत नाही या वयात. नाही सोबत नाही बिलकुल. बरोबर आहे. काल अध्यक्ष तीन थांबले पाहिजे होय होय हा बोला की, या की. हा. कोण आहे ती? अरे काय मिटवायचं आहे? सकाळच्या साहेबांनी घेऊन तुम्हाला 2-2 वाजवले पाहिजे तुम्हाला काय मिटवायचं? हे उद्योग करायला सांगितले होतो मस्त. आम्ही केलं मग कोणी केले ते उद्योग? साहेब गावले ना 2 दिवस झालं. काय ती गावली 2 दिवस गावली नाही ते आम्हाला अजून. अहो तुम्हाला ती कशी गावते ती? फायटर त्यांना खबरे देतोय ना त्या अण्णाला नापाला. ती कोण आहे फायटर? काय फायटर? साहेब त्या फायटरला पहिला धरा त्याशिवाय गावणार नाही. दारा नाव तुम्ही चला 2 दिवस साहेबांच्या मागे फिरायला लागले मी एकटाच. काय काय परिस्थिती आल्या तुमच्यामुळं आपण असं झालंय. माझ्यामुळे मी म्हणलो तो वहिनी म्हण काय अक्का मावशी म्हणायचं असते तुम्हाला काय अक्कल बिक्कल आहे का नाही?
आणि दुसरी गोष्ट कसं होतं माहिती का अण्णा, ती परिस्थिती आपल्याला येण्या पाहिजे. आपण गावाची भांडणं मिटवतोय, आपल्याला खायला आणलं काय मग खायला राहू दे आपण. त्यांनी मला 2 काट्या वडले आता. 4 वाढाय पाहिजे नाचत्या तुला. काय होतं अहो आता ती महाग तुमच्या पण यायला लागली आता ती. तू त्यांना बिनला घेऊन सांगत नाही ना कुठं नाही नाही मी काय सांगितलं नाही, पण ती आता तिथं थांबलेली सगळी कटरात जायला लागली. तुला काय अक्कल बिक्कल दिलाय ना नाचक्या? इकडे कशासाठी आलो मी? लागा फोन बिन करून सांगते का नाही तू इकडेच गाडी वाला मारल्यावर तिकडे काय नाही मी आलो इकडे. काय लागा नी तुला काय आम्हाला खबर देऊन अडकावाय पोचवायला तू जा गेला का तिकडे कुठं? बाप्पा मला काय कळलं ना, कुठं जायचं काय कळलं ना, म्हणून मी इकडे आलो. तिकडे एखाद्या बिना पाण्या हिरीत उडी का टाकली नाही? साखरा अन्नाला 2 ऊस खाल्लेत, काय झालं म्हणजे? अहो काय करू, ती तिथं बसली होती म्हणतात त्यांनी काट्या मारल्या, मी पळत इकडे आलो. तुमच्या चांगलं केलं. तुझा सत्कार करू का इथं आम्ही नाचक्या? सामान सर साहेब या उसात वाघ आहे, मी पाणी नाही. मी नाही जात, मला भ्या वाटतं या उसात काय दावा आता चल. आता पाडी जिंबा कुठं आहे ते? परवा दिवशी काल उठला होता ह्यात वाघ आहे म्हणून. आपल्या ताब्यात वाघ आहे का? हा? लागलं बसवा सांगा. बसवा आज उचल लवकर. हा, बसतोय, हो साहेब. वाटली की बाहेर तिकडे ये. चल लवकर. चला. हा जा लवकर. चला, वाचू. काय भ्या वाटतं? वेळेला काय होतंय? बाहेर आलोय पलीकड बाहेर. फायटर तुला कुत्रा कळतो. हात मोडली. काय झाली तुमच्या हाताला? चला पाया पाया दिला हात. नक्की जाऊन बाहेर जाऊन नक्की. हो साहेब, राव ही काय गावाय दिसणार राव. 2 दिवस मूड काय लावली तुमच्या माग आहे. मी काय बी करून तुम्हाला उद्याच्या उद्या ते हजर करतो. 5 लाखाचं बक्षीस लावाय पाहिजे. सरायत गुन्हे करायचे ते राव. आपण माझा सर मागे दारू वास घेऊन टाकू टाकावं याला. 2 सांगा, दिवसात सांगा, 2 मुदत दिवसात मागायची तुमच्या पुढे आम्ही हजर करतो त्याचने. हा. आणि 2 दिवसात आपण काय ते बघू ते. होतील का हा होते ते 2 दिवसात होते ते. नक्की हा, करतो करतो 2 दिवसात करतो हजर तुम्हाला त्याचने. आता चला चला तुम्ही आत. माझं काय आहे त्यांनी घेऊन नाही, नाही. चालायला, मला काय न्यायला लागला. हो साहेब जाऊ दे, करतो आम्ही 2 दिवसात हजर करतो 2 दिवसात हजर त्याचने. अध्यक्ष तुम्ही सांगा हा, मी राहायला. हा हा का तुमच्या जबाबदारी टाका हा आम्ही? माझी जबाबदारी सोडा. त्यांना 2 दिवसात हजर करतो मी तिथं आहे. पोलीस स्टेशनला. साहेब, चला. नाही, नाही, 100% करतो ते आत साहेब मी येणार त्यांना. नाही. कोण सोड ठेवणार नाही. 100% मी त्यांना हजर करतो. चला. अध्यक्ष हा.
अण्णा साहेब बोला सर इकडे येऊ. ही अशी काय बाहेर यायची दिसत नाही ती. तुम्ही साहेबांनी घेऊन पुढे जावा मागणं ऊस पिटवून येत त्याशिवाय घालवायची ऊस पेटवत भैया अशी सिलेंडर होईल कोण ऊस पेटवणार काय तुमचं काय नाही चला चला अजून उद्या वाढून ठेवायला अण्णा तुम्हाला सांगतोय ऊस लय खाऊ नका. तुम्हाला आधी साखर आहे, ऊसानं साखर वाढ. ह्या फायटरनं पण काय आणलं नाही. मी काय म्हणते फायटर असं पण आणि तसं पण अण्णा चोरीचा आलाय, सिंदळकीचा आलाय. काय न केलं करलेलं नसताना अण्णावाला ना आपण नुसता मोकळाच पळतोय. मी नाही केलं म्हणतो की अण्णानं काय गुन्हा केला नसताना अण्णा ही वेळ आली आणि माझ्यावर तो नाचक्या जाऊन त्यांना सांगून ते पोलीस पण इथं आले. मी कशाला अड्डे आता आणि ठोक्यात पाडेल काय बोलू नका. ऐक तू एक जा थोडा अंधार पडला का नाना घरी जा. कोंबडी मोठी बघून पिगू कोंबडी बघून काढ. आम्ही तोवर जरा हुडकून बसतो. आम्ही काय गावात येत नाही. कापून खाव्या भाजून खायची कापून चूल परात तवा घेऊन ये. भाजून तशीच खातो आम्ही. जा जा ध्यान ठेव हळू जाजून रे. अजून कोणाला अजून येतील माग नरड्या दाबाई दोन्ही अशी आणि दोन आणल्या तरी चालते. तू त्याला ओरडू देत नाही मी. जा. जाऊ पोलीस घेऊन येऊ नको. नाचक्या नाही पोलीस आणि घेऊन येतील. नाही पोलीस नाही घेऊन येत आता. जा आता लय पुढे बोलू नको. पटलं का तुला? ती शर्ट गेले ते शर्ट तेवढे हाणणार ना इकडे. शेरडा हाणून आणतो पण आम्ही तिथं नाना अजून 4 कोंबड्या चूर्ण आणून खाल्ल्या असत्या बरं झालं असतं आपल्या काटाड्यात आणा. तुम्ही म्हणला जा ह्याच्या संग किंवा म्हणला खातरदारी होत्या पाहुणी माझी लई चांगली आहे. 2 दिवस नुसतं अंडे एकच दिवस अंडे फोडलं. एका अंड्यात 3 जण खाल्ला पडून दुसऱ्या दिवशी लगेच तुम्ही रंग दावाय चालू केलं. तुम्हीच मास्तर झाला. पाहुणा तुमचा गावात हिंडायला लागला तुम्ही हंपर झाला. तुमची पाहुणी आहे ती का अशी? आम्ही मेंढरा आम्ही आयुष्यात कधी राखली नाही ती राव. ही काय पद्धत झाली का सांग बघू लागा. पण तुमच्या पाहुण्यानं ठेवले का तुम्हाला? तू हाणून आणली एखाद्या तुमच्या वेळी. पाहुण्यानं अण्णा लावा की हाना एखाद्या वेळी तर हान की म्हणाव. नाही तुमचं तुम्ही बघा ती मला काय सांगू नका. ते नाही तर मग तुमचा विचार बघा तुमचं तुम्ही. मला काय सांगू नका. मला पाहुणा मला सांभाळतोय. एका ठोक्यात पाडला असता पण आम्ही आता मजबुरी आहे म्हणून साठी तुझ्या मागे लागलो. तू आमच्या मास्तर कॅप्टन झाला तुझी. मग आता लगा जा की लगा हान की लगा नाही आमची नाही इज्जत करी लगा. ते हाणणार ती मेंढर तिकडे गेली बघा. अण्णाला सांग. अण्णाला सांग हे बरं काढलं तुम्ही. ते तुमचं तुम्ही बघा नाही तुमची सोय बघा मग तुम्ही. आज आपल्यावर डॉनच झाला हे. तोय बघा म्हणजे मग आम्हाला पाहुण्यात हाकलणार होय. तुमची पाहुणी काय सांभाळायला तुम्हाला रिकाम नाही ते. नाही एका ठोक्यात पाडून आम्ही तुला 5 वर्ष सांभाळला तुला कळत नाही व्हय? हे बघा तुम्हाला ही मेंढर राखायची बघा. ही मेंढर राखली तर संध्याकाळी अन्न भेटेल बघा. लगा 2 दिवस पाहुणे जर ठेवलं नाही तर इथं रंग दाखवायला लागला तू. बघू हे बघा आजच्या दिवस मेंढर राखा. बघू काय करते ते बघू. वांग्याचं कालवण बिलवण करते ते बघू. भरीत करते ते बघू. मटणाशिवाय खात नव्हता आपल्याकडे ह्यो. एका ठोक्यात तुला भुईतच घालील. लगा आम्ही लगा तुला किती सांभाळला होता. लगा आमच्यावर हंपर झालाय. लगा आमची दशा काय झाली. लगा पाहुणी लगा तुझी काय लगा व्यवहारातली आहे का नाही. आम्हाला लगा मेंढर राखायला लावली. ती शेड झाला गावात हिंडायला. मग बघा भाऊ तुमचं तुम्ही बघा जावा. मला काय सांगू नका. मी काय हे करणार नाही. भाकरी तर दिले का नाही. भाकरी दिले ते गट्टोळ दिले भाकरीचं दिले का दिले भाकरी गट्टोळ दिले. पण आपल्याला धुया लावले हातानं. अण्णा लावा पण त्या सरपंचाला काय तर होते जुळणी लागते बघा. जाय आपण ही नाचक्याच्या नादाला लागून ह्यो शेड झाला ना आपण बेकारी झालो. मेंढर का आयुष्यात राखली होती का सांगा बघू बरं. हे बघा असं करूया तुम्हाला सांगतो. संध्याकाळी गेलो का नाही शान घाण काढा ह्याच्यातली. मग मटण करते ते बघू. करायला लाव्या मटण. नाही कशाला तुझ्या पाहुण्याला तुझं काय खर्च शान काढायला लावलं आम्हाला. घाण सगळे आम्हाला लावले. आता मेंढर राखायला लावली. मटण नाही अशा आणि 4 दिवस ठेवून घे. तुझ्या पाहुण्यात काय नको बाबा. आम्ही इकडं बाहेर घेऊन येतो. कुठं पण जातो बरी. शेरड राख मेंढर राख शान काढ ही काढ. असली पाहुणे असते ती नाचक्या ठोक्यातच पाडीन. हिरो सारखा नटायला का तुला काय लाज वाटते का. तुमची पाहुणे उभा तर करते दारात. बघा माझ्या पाहुण्यानं जेवण तर घातल्या. आज खायला लावल मटण उद्या दुसरं काम लावलं आपण अंगोरी धरायला लावल. चला आपण फोन लावून सरपंच आधार नाही आपल्याला. मी लावतो फोन सरपंचाला. तुम्ही हाना मग लावता तुम्ही. नाही जाऊ माझ्याबद्दल बोला जरा तिथं सरपंच. फोन- मेंढर हा नाही तेवढी तेव्हा तिकडे गेली मेंढर.
साहेब हा आलो बघा आणून बर जेवणात तेवढं बघा जेवणा जाव जेवण नेलं कुत्र्यानं आता डबा नेला आणि काय जेवताय आता ए आणलं तर होतं का आणलं होतं की अण्णा ती काठी माझ्या डोक्यात घाला संपवून टाका एकदाशी जाऊया आता संध्याकाळी आता जेवायला घरीच जाऊया आता फायटर मध्ये एवढा बदल झाला का लगेच जेवायला जाऊया संध्याकाळी घरी हे डबा नेला कुत्र्यानं आणलं होता डबा नेला लावला, कुत्र्यानं फोन लावलाय सरपंचाला यायला लागलाय सरपंच इथं त्याला सांगितलं ते यायला तुला दावतो तुला ना. सुट्टीच येत नाही वागा बघा परत बरं असू द्या ती मेंढर गेली बघा ते अण्णा ना जावा अण्णा तू माझा अण्णा ना जावा जावा त्यांचा काय भरोसा नाही सरपंच ती ना ती म्हणजे बसू द्या की सावलीला आपा कुठं इकडं आणायला लागला उन्हात अहो तिकडे जाते लोक पिकात काय येडे कुठं हाणायला लागलाय काय डोसक्यात का खानदानी मेंढ राखली ती का नाही काय येड्यावन करायला लागलाय राव पाक आबरू घालवतो का माझी अहो त्यांच्या मागे जाऊ नका की तुम्ही इकडे या काय का तू ही असली माणसाचं कसं जगायचं मला पण पळा बघू कळायला येत नाही हो काय म्हणताय मी काय म्हणतोय बघा ही अजून आली ती हॅलो अहो या की सरपंच लवकर जवळ आलाय आणि इथे काय सावलीला अरे मामा येऊन आलाय व्हय तुम्ही अण्णा हा बरा आहे वाचवाय आलाय व्हय आम्हाला वाचवा आलो तुम्हाला अशी काय अवस्था केली मला सांगू तो का? बघा की हंपर इकडं हो ह्याच्या पाहुण्यात आणले राव ह्यो म्हणला मी सगळी सोय करतो तिथं आणले आम्हाला मेंढरा लावलं ह्यो हंपर झाला ह्यो कपडे बिपडे धुवून नटलाय ह्यो आज जेवतोय पाहुण्या सगळं आम्हा दोघाला वळचं नेला भाकरी आणि आज तर भाकरी म्हणला कुत्र्याने नेल्या भाकरी आम्ही कसं जगणार नाना सांगा तुम्ही पाणी कशाला सुद्धा नाही, अजून पाणी पाणी पण नाही नाही कपडे तर हातात धुवायला लागले ते. अण्णाची कपडे मी धुतले ती अवस्था करून घेतली होय तुम्ही ए ना शांत बसा जरा आपा 2 दिवस मी पोलीस स्टेशनला घालवलंय सगळं तुमचं मिटवून आलोय मिटवलंय आपलं वजनच तसं आहे पोलीस स्टेशनला सगळ्यांचं मिटवलंय आता काय अडचण नाही कपडे घाला पटा जायचं आपल्याला घरला कपडे वाळले असतील का अण्णा तर तुझी काठी कसा दिसतोय बघा राजबिंडा पण ह्या केशीन तर निघा की बाहेर तवर मग तुला दुसरी जाऊ लगेच तू नाही. या गावाला मिटले ना म्हटलंय आपा काय सुद्धा टेन्शन घेऊ नका गाव 4 दिवस मला करायला नाही गाव बघ आता गेले पोलीस स्टेशन लगेच सोडते तुम्हाला सह्य करायची आणि बाहेर निघायचं आम्ही खोड काढली होती हो अन्न वहिनी म्हणते ते काय असेल ते तिथं सांगा तुम्ही बरं तिथं झालं. काय सुद्धा सांगू तुला काय कळतं का नाही रे तो आपाचा घड्याळ चष्मा घेतलाय लागा आज तू त्यांच्या जेव्हा जगतो ना आता लय नाट करायला कपड्यां चष्मा पाट्टा देणार घालो घड्याळ गाड निघाली की लगेच घाला येत नाही घाल तुझी बी तिथे त्यांच्या साहेब होतोस का परत ती जाईल तुला दोघं राहू दे टोपी तर राहू द्या मला कशाला टोप्या लागता काढ अरे इकडं ती कपडे सुद्धा काढून ती परत तुला खरंच एका ठोक्यातच पाडायला लागते तुला मिटवलंय व्यवस्थित काय सुद्धा अडचण नाही आप्पाचं नाव फक्त राहतंय त्यात तुमचं निघतंय आप्पाचं कारण ती गाडी बिडी सगळं पुरावा आहे हो त्यांच्याकडे काय सांगताय आपल्याला काय बोलणार गपची बस मी कशाला काय बोलतो हा, माझं निघलंय ना नाव तुमचं निघलंय काय अडचण नाही तर कटा देऊ का मी कटात या एकदम कायच अडचण नाही आपाच राहिले ना आप्पावरच लय सगळं आता काय बोलायचं नाही जाऊस तर तसं नाही ना काय सुद्धा बोलायचं नाही चला गपचिप बरं का बोला की. मला तुम्ही गावचाय म्हणून आमचं चांगलं केलं बरं. आयला दत्रे मामा गुन्हा करणं फार चुकीचं आहे बरं का शंकर मामा गुन्हा करायचा त्याच्यातनं आता कसं ते बाहेर काढलं या बाहेर काढलंय हिथनं पुढे काय असली चुका करू नका करत नाही तशी काय तू करत नाही काळजी करू नका आता सरपंच आहेत 2 दिवस मी पोलीस स्टेशनला घालवलं
केले ना ओके सगळं ओके केलंय काय अडचण नाही मेन फायटर नुसती सही करून सही यायचं ना करायचं नाही, नुसतं बाहेर निघते सही तर तुम्ही इकडे कागद आणला नाही नाही तसं नाही पोलीस स्टेशनचं काम माझ्या आहे ते. पोटात गोळा येतोय पोलीस स्टेशन म्हणलं का अहो. तसं आत गेलं का काय नाही मी आहे की आपलं वजन काय कमी आहे का सरपंच, ए, ना मारणार नाही ते तिथे गेलो अहो काय तुम्ही सुद्धा अडचण टेन्शन घेऊ नाही. नका थोडं मिटलंय का तर आईला जरा विश्वास ठेवत जावा नाही सरपंचाने मिटवलंय 2 दिवस त्याने घालवले मला पोलीस स्टेशन वाटतं मी काय सुद्धा गुन्ह्यात नाही आपण वल्लीचे कापड घेऊन तुम्ही घालून जाऊया का? कपडे कपडे घालवले घाला. त्या फायटरला घालव त्याला तर आपण त्याला नेऊ सांगू नाही. त्याला पण सही करायला लागणार आहे ए इकडे. जा आमची कापड आण जा. पाटकीनं कपडे घालून यायचं घेऊन यायचं माझी जा आपा आता परत असली मॅटर काय करू नका तिथपर्यंत झाला की तुम्ही तिथं बघे काय सही नुसती करायची आहे भिवू नका अजिबात आपण काळजी करू नका सरपंचाने सगळे मिटून कार्यक्रम टाकले व्यवस्थित या केला. बसा तुम्ही होय बरं सर टेन्शन नाही चल चला चला. चला आपा ही जरा गाड्या ही चष्मा आणि ही टोपी काय करू टोपी त्या नासक्याला काळा पडल म्हणून ते पाहुण्याने दिलंय त्याला अरे दे. बाबा घालतो ही टोपी अध्यक्ष नमस्कार त्याला मग जागा द्या. कोण द्यायचं सरदा अजून कोण आहे कोण आहे बोलवा बोलवा त्याला काय करते तिकडे साहेब साहेब याचा का मागा चान्स झाला आरोपी करतोय त्याला लय हुशार आहे आरोप कशी अन्नाच मिटले तुमचं राहिले जामीन आनंद करून घ्या अन्नाच मिटले तुमचं नाही ते मिटत जामीन केल्याशिवाय असा वावरलाय बागी तुम्हीच गोड केले अण्णानं सांगितलंय सगळं माझ्या काय ताबर वाटतंय का अण्णा कुठं आहे कुठं आहे कुठं आठवतोय अहो गाडी तुमचे सगळं तुमचं आहे ते पोलीस सगळं तुमचं आहे डॉक्युमेंट नाव आहे तुमच्या तिथं साहेब फिर्यादीला बोलवा की काय फिर्यादी आला गेला लागलाय फिर्यादी आला बघा साईड जरा जरा आपल्या आपल्या पार्टीत या इकडे उभा राहा तुम्ही घेऊन येणार मारा नाही बे इथं. का? आलाय फिर्यादी आता निकाल लागला तर काय होईल ते. काय आहे ते सांगा तुमचं काय म्हणणं आहे विषय काय झाला त्या दिवशी आरोपी गावडीत बघा आता त्या दिवशी जाता नाही का नाही हा. माझी बायको तिथे थांबला असताना त्यानं मौन धरलाय ना 3 दिवस काय बोलत नाही विषय काय झाला ह्यांनी त्या तिथं ह्यांचा गैरसमज झाला ही मात चांगली यांचा गैरसमज झाला ती आत्महत्या करते म्हणून ती वाचवा गेली पण मला बी बायकोनं काय न बोलल्यामुळे मला काय कळलं ना ती डोक्यात जरा म्हणजे म्हणून म्हणलं कळलंच तुम्हाला
असा विषय झाला बाकी काय नाही आपण काय करूया काय नाही काय हे असं असते तेवढं पाहिजे या चांगल्या माणसाचं नाव खराब झालं नाही माझा विषय काय झाला ते 3 दिवस बायको न बोलत असल्यामुळे असा माझा गैरसमज झाला मला काय वाटलं ही छेडच काढते ती, पण छेड काय करणार ती माणसं लय चांगली माणसं लय चांगली व्यवस्थित माणसं आहे ती माझा गैरसमज झाला गैरसमज केवढं झाले बघितलं ना तुम्ही आता बरोबर आहे चुकलं माझं मी पण पूर्ण विचार करून म्हणजे माहिती घेऊन करायला पाहिजे काय तक्रार आता मारले आम्हाला घरी गेल्यावर तू काय चालू होणार आहे सॉरी बरं का माझा त्या दिवशी 3 दिवस झाला आम्ही काय असेल ते आता आपण बाहेर मिटवून आहे तर काय सारखं येऊ नका 4 वेळा कळलं का साहेब नाहीत नंबर काय सरपंच त्यावर काय असेल ते अध्यक्ष सगळ्या पुढे सांगतोय बरोबर आहे आहे का नाही साहेब हे तुमच्या गावाला गालबोट लागणारी गोष्ट आहे मला पटतंय का सरपंच नाही बरोबर आहे आम्ही प्रतिष्ठित माणसं आहे राव आम्ही जीव वाचवणार माणसं चांगले बिना कामाचा आम्हाला 3 दिवस दुसऱ्या शाम जनावर काढायला लावले 3 दिवस झालं उसात आम्ही काय माणसं नासकी असते ते आपला माणूस तेवढा बरोबर बाहेर काढते ते आमच्यासारख्या गरीबाला बरोबर अडकते बघितलं काय शेवटी आपली आपली पार्टी नाही तर त्या माणसानं नाव द्या त्यांचं काय निघतंय 2 मिनिटं शांत व्हा सगळे बाहेर व्हा अध्यक्ष आणि सरपंच का मिटवा तुम्ही तुमच्या माणसाला कसं बाहेर काढल्या लय मारवाय बाहेर मिटवा बाहेर येतो मिटून काय तुमच्या एकदा मिटवा सरपंच पटलं का तुम्हाला आपल्या आपल्या माणसाला बाहेरच्या बाहेर काढलाय गुन्हा त्यानं केला तो वहिनी म्हणत होता मी ताई म्हणत होतो आई म्हणत होतो आणि खोटी कंप्लेंट होती राव तुम्ही त्या जे सांगा माझं पण सोडायचा प्रयत्न करायचा नाही बघणार ना मग तू बघ अण्णा देव माणूस आहे माझा तसला नाही जरा तुम्ही शांत घ्या आता सत्ता तुमच्या म्हणून लय बोलू नका नाही 4 महिने 4 महिने अण्णा राहिले देव माणूस आहे आमचा अण्णासाहेब ऐकताय का तुमचंच ऐकायचंय अण्णासाहेब तुम्हाला माहित आहे का होतं हे राजकारण कसं चाललंय आम्ही दोघे एका गाडीवर होतो हा. अण्णानं त्या बाहेरला धरून हात वाढला होता म्हणजे वाचवत नव्हतो आम्ही काय बोललो नव्हतो. पण त्यांना एकट्याला बाहेर काढले आणि मला एकट्याला आत ठेवलं. सरपंच आता सोडवलं तुम्ही दोघांना बाहेर काढायला पाहिजे होतं. आनंद त्रे मामा नाही आणि तो माणूस बिचारा आला नाही मी सोडवलं तुम्हाला गावात बघतो आम्ही बघून घेऊ सगळी सारखी पाहिजे आमची बी येईल तुम्ही जावा. वर्ण पोत्याला फेरवायला सरपंच जावा दात्रे मामा तुम्ही आमचं जरा काम आहे माझ्यामुळे तुम्ही जावा सगळे जावा दे ना. काय तिकडे गेल्यावर तुम्हाला कळतं की बापा तुला कळतं का नाही लागा आम्ही प्रत्यक्ष माणसं असलं केलं आम्हाला गावात चर्चा होईल मग आता त्याला तर पैसे देतो म्हणलाय वहिनी काय ऐकत्या का माझी काय परिस्थिती नाही 10 घ्या बाबा तुम्ही म्हणशील मग चालते ओळखू आला पाहिजे बायकोला पण ओळखू आला वहिनीच कसं तिला पण ओळखू आलं नाही पाहिजे चालते चालते मी येतच नाही म्हणतो मी बाबा चालते कोणाला कोळ देऊ नाही नाही कोणाचं सांगितलं चला